रात्रीची वेळ होती. आकाश काळ्या ढगांनी भरलेलं होतं आणि विजांचा कडकडाट गावभर दणाणत होता. एका छोट्याशा पण रहस्यमय गावात जे दाट जंगलाने वेढलेलं होतं, तिथे एक विचित्र झाड होतं. ते झाड गावच्या मध्यभागी नसून गावाच्या शेवटच्या टोकाला एका उंच टेकडीवर उभं होते. या झाडाबद्दल गावात एक अजब भीती होती. कोणीही त्या झाडाच्या जवळपास जायला धजावत नव्हते. म्हातारे गावकरी सांगत असत की त्या झाडाखाली एक शापित आत्मा वावरतो. तिथे गेला तर परत याल याची खात्री नाही. त्या झाडाच्या आसपास अनेक अनाकलनीय घटना घडल्या होत्या. रात्री उशिरा जो कोणी त्या झाडाच्या दिशेला गेला तो कधीच परत आला नाही. काही जण सांगत की तिथून हाक ऐकू येते. काहींना विचित्र सावल्या दिसायच्या आणि काही जणांच्या मते तिथे एक भीषण डरकाळी ऐकू येते. गावातील सरपंचाने कित्येक वेळा काही शूर तरुणांना पाठवले, पण ते पुन्हा कधीच दिसले नाहीत. त्यामुळे त्या झाडाकडे जाण्याची हिंमत कोणीच करत नव्हते. पण अशा भयावह परिस्थितीत काही जणांना ते रहस्य उलगडायचे होते. या गूढ घटनेची सत्यता पडताळून पाहण्याचा निर्धार 3 तरुणांनी केला. अर्जुन, रोहन आणि समीर हे तिघेही गावातलेच होते, पण ते कुठल्याही अंधश्रद्धांवर विश्वास ठेवत नसत. त्यांना हे कळायचे होते की त्या झाडाखाली नेमकं काय होते. गावातल्या लोकांना भीती वाटते, पण मला वाटते ही केवळ एक कहाणी आहे. आपण स्वतः जाऊन पाहूया, अर्जुन म्हणाला. बरोबर. जर कोणी त्या झाडाच्या दिशेने गेलं आणि परत आलं नाही तर नेमकं तिथे होतं तरी काय, रोहनने विचारले. कदाचित तिथे काहीच नाही किंवा कोणीतरी मुद्दाम अफवा पसरवत असेल, समीर म्हणाला. तिघांनी एकमेकांकडे पाहिले आणि ठरवले, आज रात्री ते त्या झाडाकडे जाणार. रात्री बरोबर 12 वाजता 3ही मित्र कंदील आणि चाकू घेऊन गावाबाहेर पडले. त्यांच्या पावलांचा आवाज फक्त त्यांना ऐकू येत होता. संपूर्ण गाव झोपले होते, पण त्यांची धडधड वाढली होती जितके ते झाडाजवळ जात होते. तितकाच गारठा वाढत होता. वारा थंड पडत होता आणि एक विचित्र शांतता पसरत होती. ते टेकडीच्या पायथ्याशी पोचले आणि एकमेकांकडे पाहिले. तयार आहात, अर्जुनने विचारले. हो, रोहन आणि समीरने एकदम उत्तर दिले. ते सावधपणे पुढे सरकले. झाड मोठे आणि विस्मयकारक होते. त्याच्या जाडजूड फांद्या पूर्ण आकाश व्यापून टाकत होत्या. त्याच्यावर काळेकुट्ट पक्षी बसले होते, जे विचित्र आवाज काढत होते. आणि अचानक काहीतरी घडलं. एक मोठ्या विजेचा कडकडाट झाला आणि त्या झाडाखाली एक सावली हालताना दिसली. ती सावली माणसासारखी वाटत होती, पण तिची उंची जास्तच होती. कोण आहे तिथे, अर्जुनने जोरात विचारले. कोणतेही उत्तर आले नाही. फक्त एक जड आवाज आला, जणू काही कोणी मोठ्या दमाने श्वास घेत होता. रोहनने कंदील पुढे केला आणि त्या झाडाखालचे दृश्य स्पष्ट झाले. तिथे एक जुना फाटलेला झोळीयुक्त माणूस उभा होता. त्याचे डोळे चमकत होते आणि त्याचा चेहरा भेसूर दिसत होता. पण सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे त्याच्या डोक्यावर एक विचित्र प्रकारची वलय होती. जणू तो मानवी नसून एखादा अतृप्त आत्मा होता. तुम्ही येथे का आलात, त्या माणसाने धीमे पण घनगंभीर आवाजात विचारले. अर्जुनने भीतीने एक पाऊल मागे घेतले. आम्ही फक्त पाहायला आलो होतो की या झाडाखाली नेमकं काय आहे, तो म्हणाला. त्या सावलीने एक मोठा आवाज करत पाय पुढे टाकला. जणू जमिनीला हादरे बसू लागले होते. त्याचा आवाज अधिक भेसूर झाला. जे इथे आले ते परत गेले नाही. तुम्ही परत जाणार नाही. त्याचवेळी मागून मोठा वाऱ्याचा झोका आला आणि तिन्ही मित्रांना जोरात धक्का बसला. त्यांच्या भोवती काळी धूळ फिरू लागली आणि एक मोठी आकृतीस्वरूप चेहरा त्या धुळीपासून तयार होऊ लागला. पळा, समीर किंचाळला आणि तिघेही मागे वळले. त्यांनी पळण्याचा प्रयत्न केला, पण काहीतरी त्यांचे पाय धरत होते. जणू अंधाराने त्यांना ओढत घेतले. अचानक एका बाजूने एक तेजस्वी प्रकाश पडला आणि त्या अंधाराचा प्रभाव कमी झाला. कुठून तरी एक मंत्र उच्चारण्याचा आवाज येऊ लागला. त्या प्रकाशाच्या दिशेने बघताच तिघेही स्तब्ध झाले. तिथे कोणीतरी उभे होते, पण कोण ते स्पष्ट दिसत नव्हते. अचानक समोर आलेल्या तेजस्वी प्रकाशाने 3ही मित्रांची भीतीने गाळण उडाली. समोर दिसणाऱ्या आकृतीचा चेहरा अस्पष्ट होता, पण तिचा आवाज खोल आणि गंभीर होता. तुम्ही अजून त्याला भेटले नाही, पण तो येत आहे. या शब्दांनी वातावरण अधिकच गूढ झाले. कोण आहेस तू आणि कोण येत आहे, अर्जुनने धैर्य एकवटून विचारले. ज्याला तुम्ही जागवले आहे त्याला थांबवायचे असेल तर लगेच परत जा, आकृतीने इशारा दिला. पण इतक्या समोरून झाडाखालून एक दगड हवेत उचलला गेला आणि वेगाने अर्जुनच्या दिशेने झेपावला. अर्जुनने कसेबसे वाचून मागे उडी मारली.
त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट होती. झाडाच्या आसपासचा वारा अजूनच प्रखर झाला. एक भेसुरी डरकाळी निनादली. जणू काही जमिनीखालून एखादी प्राचीन शक्ती जागी होत होती. झाडांच्या फांद्या अशा प्रकारे हालत होत्या जणू काही त्या जिवंत होत्या. मग एका क्षणात झाडाच्या तळाशी एक मोठे काळे छायाचित्र दिसू लागले. त्याचा आवाज खोल आणि भीषण होता. तुम्ही मला जागे केले आहे. आता तुमची सुटका नाही. अर्जुन, रोहन आणि समीरने भीतीने एकमेकांकडे पाहिले. समोर उभे असलेले अस्तित्व मानवी नव्हते. ते काहीतरी भयंकर आणि अतृप्त होते. ही वेळ नाही, ती प्रकाशमान आकृती म्हणाली. पण तुम्हाला याचा शेवट पाहावा लागेल. तुम्ही या गावात राहिलात तर तो तुम्हाला शोधत येईल. रोहन घाबरून म्हणाला, पण आम्ही काय केले आहे? आम्ही फक्त शोध घ्यायला आलो होतो. तुमच्या उपस्थितीमुळे त्याची जाणीव परत जागी झाली आहे, आकृतीने उत्तर दिले. त्याने गेल्या अनेक शतकांपासून शांतता राखली होती, पण आता तो परत आला आहे. इतक्यात ती आकृती धूसर होत गेली आणि ती अचानक प्रकाश नाहीसा झाला. आता फक्त ती भीषण सावली त्यांच्यासमोर उभी होती. त्या सावलीने हात पुढे केला आणि जोरात किंचाळली. त्या आवाजाने संपूर्ण वातावरण थरारून गेले. तिघांनी तिथून धाव घेतली, पण जसे ते टेकडी उतरत होते त्यांना त्यांच्या मागून पावलांचे आवाज ऐकू येऊ लागले. तेही हवेत तरंगणाऱ्या कुणाच्या तरी. तो आमच्या मागे येतोय, समीर भयभीत होऊन ओरडला. ते धावत गावाच्या जवळ पोहोचले, पण अचानक अर्जुनला जाणवले की मागे पावलांचे आवाज थांबले होते. त्याने धीर करून मागे पाहिले. काहीही दिसले नाही, फक्त गडद अंधार आणि गूढ शांतता. तो कुठे गेला? रोहनने धापा टाकत विचारले. कदाचित तो झाडाखालीच राहतो, अर्जुन विचार करत म्हणाला. पण आपण खरोखरच काहीतरी भयानक उठवले आहे. सकाळी तिघांनी घडलेला प्रसंग गावातील सरपंचांना सांगितला, मात्र त्यांच्या कथेमुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले. काही म्हाताऱ्या लोकांनी नुसते डोके हलवले आणि हळू आवाजात पुटपुटले, असं होणारच होतं. तो पुन्हा जागा झाला आहे. आता आपल्याला काय करायचं? अर्जुनने विचारले. सरपंचाने खोल श्वास घेतला आणि म्हणाले, त्याच्या शापाचा इतिहास फार जुना आहे. तुम्ही त्याच्या वचनात आलात. आता तो तुम्हाला शोधत येईल, पण अजूनही वेळ गेलेली नाही. एकच उपाय आहे. कोणता उपाय? तिघांनी एकसुरात विचारले. सरपंचांच्या डोळ्यात भीती आणि काळजी दिसत होती. तो अजून पूर्णपणे शक्तिशाली झालेला नाही, पण जर तुम्ही योग्य व्यक्तीला भेटलात तर कदाचित तुम्हाला या संकटातून बाहेर पडता येईल. योग्य व्यक्ती म्हणजे कोण? समीरने अधीरतेने विचारले. पंचांनी डोळे मिटले आणि एक नाव उच्चारले, तांत्रिक विदुरनाथ. तिघेही त्या नावाने स्तब्ध झाले. विदुरनाथ हा एक रहस्यमय तांत्रिक होता. तो जंगलाच्या दुसऱ्या टोकाला राहायचा, पण तो कधीच कोणाला भेटला नव्हता. आम्हाला त्याला भेटायलाच हवं, अर्जुनने निर्धाराने म्हणाला. पण तो आपल्याला मदत करेल का? रोहनने भीतीने विचारले. हेच समजून घ्यायचंय, सरपंच म्हणाले, कारण आता तुमच्याकडे वेळ फार कमी आहे आणि जर तुम्ही वेळेत पोचला नाही तर. सरपंचाने वाक्य अर्धवट सोडले. त्यांच्या चेहऱ्यावरचे काळजीचे भाव पाहून तिघांच्या हृदयाची धडधड वाढली. अर्जुन, रोहन आणि समीर यांनी सरपंचाने सांगितलेल्या तांत्रिक विदुरनाथाला शोधण्याचा निर्णय घेतला. गावातील अनेक जणांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ठाऊक होतं की आता माघार घेणं शक्य नाही. ब्रह्मराक्षसाला रोखायचं असेल तर विदुरनाथ त्यांची शेवटची आशा होती. संध्याकाळ होताच तिघे जंगलाच्या दिशेने निघाले. काळोखात झाडांची सावली त्यांच्यावर मोठ्या भुताटकीसारखी भासत होती. पक्ष्यांचे कर्कश आवाज आणि रहस्यमय वातावरण त्यांचं मन अधिक अस्थिर करत होतं. जंगलाच्या खोल भागात त्यांना एक प्राचीन गुहा दिसली. आतून मंद प्रकाश पडत होता. भीती बाजूला सारून त्यांनी गुहेत प्रवेश केला. आत एक वृद्ध पुरुष ध्यानस्थ स्थितीत बसलेला होता. त्यांचा चेहरा गंभीर आणि डोळ्यात एक अनोखी चमक होती. माझी वाट पाहत होतात का? तांत्रिक विदुरनाथ म्हणाले. जणू काही त्यांना आधीच ठाऊक होतं. ब्रह्मराक्षस झाला आहे, अर्जुन म्हणाला. तो आमच्या पाठोपाठ येत आहे. आम्हाला मदत हवी. विदुरनाथने खोल श्वास घेतला. हा ब्रह्मराक्षस पूर्वी या गावचा महापंडित होता, पण त्याच्या अहंकारामुळे आणि अमानवी शक्तीच्या लालसेमुळे त्याला श्राप मिळाला. तो अमर झाला, पण त्याची आत्मा त्रासदायक झाली. तुम्ही त्याच्या विश्रांतीसाठी काहीतरी करावं लागेल. रात्री विदुरनाथ तिघांना घेऊन जंगलात एका विशिष्ट जागी पोहोचले. तिथे एक विशाल झाडाखाली एक प्राचीन यंत्र ठेवलेलं होतं. विदुरनाथने मंत्रपठण सुरू केलं आणि तोंडात पांढऱ्या रंगाची भस्म टाकली. अचानक जोराचा वारा सुटला. झाड उन्मळून पडू लागली. एका भेसूर हसण्याचा आवाज आसमंतात घुमला.
ब्रह्मराक्षस प्रकट झाला. तुम्ही मला परत झोपवण्याचा प्रयत्न करताय, असं कधीच होणार नाही. त्याचा गडगडाटी आवाज कापरा करणारा होता. विदुरनाथने तांत्रिकी शक्तींचा वापर करून त्याच्यावर मंत्र टाकण्यास सुरुवात केली. ब्रह्मराक्षस वेदनेने किंचाळू लागला. नाही, मी पुन्हा अंधारात जाऊ शकत नाही. त्याने संपूर्ण ताकदीने प्रतिकार केला. अर्जुन, रोहन आणि समीर यांनी विदुरनाथला मदत करण्यासाठी जमेल तसा प्रयत्न केला, पण ब्रह्मराक्षस त्यांना अडवू लागला. अचानक विदुरनाथने शेवटचा मंत्र उच्चारला आणि एक तेजस्वी प्रकाशाचा स्फोट झाला. ब्रह्मराक्षस भयाने ओरडला आणि एका क्षणात हवेत विलीन झाला. सकाळी गावातील लोक जंगलाकडे आले तेव्हा तिघेही आणि विदुरनाथ सुरक्षित होते. सगळं शांत होतं. गावकऱ्यांनी आनंदाने आणि भीतीने एकत्र पाहिले. तो आता परत येणार नाही, विदुरनाथ शांतपणे म्हणाले. त्याची मुक्ती झाली आहे. गावाने सुटकेचा निश्वास टाकला. अर्जुन, रोहन आणि समीर यांनी मोठं संकट टाळलं होतं, पण त्यांना हे नक्की समजलं होतं, काही रहस्ये कायम अंधारातच